इथे बस. हे बघ, आय नो तू मॉडर्न आहेस, तू या सगळ्यामध्ये बिलीव्ह करत नसणार आहे, म्हणजे उपवास वगैरे. अँड मला माहित होतं तुला भूक लागली असेल, म्हणून मी तुझ्यासाठी नाश्ता आणलाय. इथे आपल्याकडे सगळ्यांना सावित्री होण्यात खूप ग्रेटनेस वाटतो. करेक्ट आहे तुमच्या बहिणी. म्हणजे मी पण तेच म्हणत होते की असं उपाशी राहून भूक मारून स्वतःला त्रास करून घेण्यात काही पॉइंट नाही ना. ऐश्वर्या, ताऱ्या, ऐश्वर्या आहे का? ऐश्वर्या, तू इथे आहेस. घरभर शोधलं तुला. आणि काय, तू पास्ता खातेस? तू कधीपासून पास्ता खायला लागलीस? तुला तर आवडत नाही ना? वहिनी, ॲक्च्युली खूप भूक लागलेली आणि काहीच ऑप्शन नव्हता दुसरा. प्लस तुमच्या ते उपवासाचं जेवण सगळं ऑइली आणि तुला माहिती आहे मी नाही खात ते. तो हो, माहिती आहे मला, म्हणून तुझ्यासाठी सँडविच बनवलंय. हे घे. वाव, थँक्यू. याल. अमृता वहिनीला कळलं तर नसेल ना? डोंट वरी, या घरात ती एकमेव अशी व्यक्ती आहे जिला अक्कलच नाही आहे. त्यामुळे तिची काळजी करू नकोस. आणि समजलं तर समजलं, इट्स ओके. तिचा असा काही खूप मोठा रोल आहे किंवा से आहे घरात, असं काही नाही. तू फक्त ऐश्वर्याला धरून राहा. आणि आता पास्ता खा. बस, हे बघते. बस बस बस. काय तुमचं सुद्धा काही या, पण काय हो, तुम्हाला जाणवत आहे ना, हे खूप दिवसानंतर केलंय तुम्ही. हो, केलंय खरं. आता मधल्या काळात आपल्या घरात, आपल्या आयुष्यात एवढी वादळ आली की त्यामुळे आपल्यामधल्या या नाजूक क्षणांना जराशी दृष्ट लागल्यासारखं झालं होतं. मी खरं सांगू, माझ्या संसाराला दृष्ट लागली. तुझं कसं आहे ना तिलोत्तमा, ओंजळ भरलेली असली तरी जे ओंजळीत घ्यायचं राहून गेलं त्याची खंत वाटत राहते तुला. हो, वाटत राहते, पण माझंच बरोबर आहे. खऱ्या गृहलक्ष्मीची हीच तर ओळख असते, मगच घराची भरभराट होते. मी कुठे चुकते का मला सांगा? काहीही चुकत नाहीये. फक्त तिलोत्तमा, तुला वाटतंय तेवढं वाईट काही घडलेलंच नाहीये. अगं, आता तारा एवढी छान मुलगी आहे, तुला पसंत सुद्धा आहे. आता राहता राहिला प्रश्न सावलीचा, पण माझी खात्री आहे ती फक्त गृहलक्ष्मी नाही, ती भाग्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी सुद्धा आहे. बस पुरे. सणासुदीच्या दिवशी मला हा विषय नकोय, प्लीज. ठीक आहे, राहिलं. मी जरा गाड्यांची तयारी कुठवर आली ते बघतो. आपल्याला निघायचं ना पूजेला? हो मेंदळे, ते द्या इथं. एका गाडीत आई बाबा अनिल दादा गेले, दुसऱ्या गाडीत सारंगदा, मी, अमृता वहिनी, ऐश्वर्या वहिनी, सावली वहिनी, तारा, सोन, तुम्ही दोघं. अरे हरकत नाही, आम्ही रिक्षाने जाऊ ना, म्हणजे रिक्षाने येऊ ना. एक मिनिट, का तुम्ही का रिक्षाने जाणार? तारा पण नवीन नवरी आहे ना, मग ही जाईल ना रिक्षाने. ऐश्वर्या, पण सावली मोठी सून आहे, मग तसं बघायला गेलं तर तिचा मान मोठा आहे ना. वहिनी एक काम करा, तुम्ही रिक्षात द्या, म्हणजे सगळे मागतील. जस्ट शट अप, इडियट. शट अप आणि इंडिया. एक काम करते, मी रिक्षाने येते, तुम्ही काळजी करू नका. वहिनी तू गाडीने जा, आम्ही रिक्षाने येतो, ठीक आहे? जयंती, तू नाही येत पूजेला? पूजा, तो ओळखासा दिसतो ते बी लक्षात नाही माझ्या. अहो किती वर्ष ओळखताय मला? कधी केले का पूजा एवढ्या वर्षात? मी केले का? मुळात कसे, मी एक कोट्टलवार घराण्याची राजकन्या. चुकून पडले हो तुमच्या भागवतांकडे. आणि असा नवरा मिळणार असेल ना, एक जन्म पुरे हो, 7 जन्म नको. अगं जयंती, असं बोलू नये बाळे.
आपल्या काही रीती असतात, परंपरा असतात, त्या आपणच निभवायला नको का बरं? त्या रीती त्या परंपरा निभावून असा बेरोजगार नवरा मिळणार असेल ना, मला नाही पाळायच्या त्या रीती आणि परंपरा. तुम्ही जा आणि पूजा करा. हा? काय झालं? चल लवकर, सगळे थांबलेत. मी एक फोन करू का आईला? कर कर लवकर ये पण. हो. अगं साऊचा फोन आहे. साऊचा? हो, मला दे. हॅलो साऊ. मला दे. मी बोलते. हॅलो साऊ. हॅलो आई, मी वटपौर्णिमेच्या पूजेला जायला निघाले. हा का? बरं, ताटामध्ये समजा घेतलंय ना, म्हणजे नैवेद्य, नारळ, फुलं, पाणी, दोरा सगळं घेतलंय ना बाई व्यवस्थित? हो, सगळं घेतलं. का नाही येणार हो? गेली असं आता नटून तटून नवऱ्यासोबत वटपौर्णिमेची पूजा करायला. अहो 10 जन्म मिळावा असाच नवरा आहे ओ तिचा. आजचा नवरा मला मिळाला असता ना, नुसत्या वटपौर्णिमेला नाही, रोज जाऊन वड्याच्या फेऱ्या घातल्या असत्या मी. आई मी फोन ठेवते. हा हा, निघतो, ठेवते मी. आव, जाऊन येते मी. होय.